परभणी शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्यानं नो स्टॉकचे फलक लावण्यात आलेत। ज्या काही मोजक्या पंपांवरती पेट्रोल डिझेल आहे तिथे वाहन चालकांना रांगेत थांबावं लागत असून काही ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे। परभणीतील परिस्थितीचा आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी। परभणी जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा इंधन टंचाईला सामोरे जावं लागत आहे। कारण मागच्या 2 दिवसांपासून जर आपण बघितलं तर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये डिझेल आणि पेट्रोलची टंचाई निर्माण झालेली आहे। पेट्रोल पंप चालकांना इंधन पुरवठा केला जात नाही आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर ही अशी परिस्थिती पेट्रोल पंप चालकांवर आलेली आहे। पेट्रोल पंप थेट बंद करण्याची वेळ पुन्हा एकदा या पेट्रोल पंप चालकांवर आलेली आहे। आता मी सध्या परभणी शहरातील देशमुख पेट्रोल पंपावर आहे आणि इथला पेट्रोल पंप काल दुपारपासून बंद आहे, कारण इथं पेट्रोल आणि डिझेलचा जो पुरवठा आहे तो कंपनीकडून केला जात नाहीये। जेव्हा आपण या संदर्भामध्ये पेट्रोल पंप चालकांना विचारणा केली तर त्यांचं म्हणणं आहे की कंपनीने सांगितलं की मागच्या वर्षी या महिन्यामध्ये तुम्हाला जेवढा स्टॉक देण्यात आला होता तोच स्टॉक तुम्हाला यावर्षी देण्यात येईल। मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता आणि त्यामुळे कुठेतरी इंधन जे काही विक्री आहे ती कमी झाली होती। मात्र असं असताना सुद्धा जो स्टॉक जेवढा विक्री आम्ही मागच्या वर्षी केलेली आहे तेवढी सुद्धा या वेळेला देण्यात येत नसल्याचं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे। पेट्रोलचे दर 3 रुपयाने, डिझेलचे दर 3 रुपये 11 पैशानं वाढवण्यात आलेले आहेत। असं असताना सुद्धा आजही परभणी शहर आणि जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोल मिळायला तयार नाही। शेतीच्या मशागतीचे कामं सुरू आहेत। ट्रॅक्टर असतील, JCB असतील, इतर वाहनांना हे डिझेल लागते, मात्र ते कामं सुद्धा खोळंबण्याची चिन्ह जी आहेत या डिझेल टंचाईमुळे, पेट्रोल टंचाईमुळे निर्माण झालेली। आणि आता किती दिवस अजून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई राहणार हे कुणी सांगायला तयार नाही। त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.